श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. आणि जो आपण उपक्रम आत्ता चालू केलेला आहे, श्री गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातील 10, 20 आणि 30 तारखेची जी ओवीबद्ध प्रवचन आहे त्यावरचं चिंतन मालिका आपण सुरू केलेली आहे. त्यातील आज पुढचे पुष्प 20 जानेवारीचे प्रवचन, जेथे नाम तेथे राम, या प्रवचनावरती आपण थोडंसं चिंतन आता करणार आहोत. श्रीराम. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे, असे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगत असतात. खरंच आहे ना. आपल्याला जगण्यासाठी श्वासाबरोबर पाण्याचीही नितांत गरज असते. माणूस अन्नावाचून तग धरू शकतो, पण पाण्यावाचून नाही. खरं आहे ना. तसंच मनाचं आहे. रिकामं मन कुठेही भरकटत राहतं, विचार करून करून थकून जातं. त्या मनाला जर नामात गुंतवलं तर त्या नामरसामुळे तो कोणत्याही प्रसंगात, म्हणजे ते मन कोणत्याही प्रसंगात तजेलदार राहतं. नाम जर सतत आपण घेत राहिलो तर मनाला कोरड पडणारच नाही. अशा ह्या नामाबद्दल सांगताना श्री महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे राम. परमेश्वराची सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नाही, पण तिची खूण मात्र भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्याजवळ असल्यासारखाच वाटतो. सगुण सतत आपल्याजवळ राहू शकत नाही आणि निर्गुण आपल्याला समजून घेता येत नाही. पण ईश्वर हा सर्वव्यापी आहे. संपूर्ण चराचरात तोच तर भरून आहे. म्हणूनच संतांनी त्याला सगुणात आणले. हे आपल्यावर थोर उपकार आहेत, कारण ते निर्गुण निराकार परब्रह्म आपल्याला दिसत नाही. परमेश्वराला जाणून घेण्यासाठीच आपल्याला संतांनी नाम दिले आहे. म्हणून नाम हे सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. नाम घेत राहिल्याने आपल्याला या दोन्हीची जाणीव राहते. सगुण किंवा ही दृश्य सृष्टी ही कल्पांती नाश पावणारी आहे. त्यामुळे रूप टिकणार नाहीत, परंतु नाम मात्र कायम राहणार आहे. ते अविनाशी आहे. निर्गुण निराकार चैतन्य या नामातच आहे आणि तोच राम आहे. सगुणात तो दाशरथी राम आहे, तर निर्गुणात ते ब्रह्म आहे. म्हणून जेथे नाम आहे तेथे राम आहे. प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितलेलं आहे, नाहम वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयात नाही. जेथे माझे भक्त गायन करतात तेथे मी तिष्ठत उभा असतो. म्हणजेच जेथे भक्तिभावे नामगायन चालू असते तेथे भगवंत असतातच. नाम आणि भगवंत वेगळे नाहीतच. म्हणून श्री महाराज म्हणतात, जेथे नाम तेथे राम. हे 20 जानेवारीचं प्रवचन आधी आपण ऐकूया. नामाशिवाय जो जो विश्वास ते ते अविश्वासाचे कारण आहे खास. नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत. नामाविण मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ. नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती. याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण. देवळे सभामंडपे न येता कामा ज्याने नाही ठेविले हृदयी रामा. राम करून घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा. राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता. नामाचे अनुसंधान
प्रपंचात सर्वांचे समाधान. जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण. रामास व्हावे अर्पण. मोह ममता देहाचा अभिमान, हा संसाराचा पसारा जाण. तेथे ठेवू नये मन. नाही देहाला कष्ट देऊ, अनुसंधान न द्यावे बिघडू. नामात आहे समाधान, हा विश्वास ठेवावा पूर्ण. मी मागतसे एक दान, ते द्यावे तुम्ही सर्वांनी. नामा परते नका मानू सुख, रामापायी करून घ्यावे स्वतःस अर्पण. याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी. व्यवहार लौकिक विषयाची आवड, हेच परमार्थाला मुख्य येईल आड. त्यांना सारावे बाजूस, एक भजावे भगवंतास. नाही सत्य मानू जगी काही, रामाचा आसरा घ्यावा हृदयी. जोपर्यंत देहाचा संबंध, तोपर्यंत लौकिकाची चाड. देह जाईल उठाउठी, लौकिक कोठे राहील पाठी. त्याची धरू नये चाड, नाही सोडू भगवंत जाण. प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी, नाही अंतर देऊ जगजेठी. 4 वेद 6 शास्त्रे, सर्व केल्या स्मृती पारायण. तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर, तोवर तेथे कोठे समाधान. सर्व शास्त्रांचे सार, एक भजावा रघुवीर. नामी ठेवावे लक्ष पूर्ण, तेणे होईल समाधान. नामाची धरावी कास, देहादिक प्रपंचात न भावे उदास. हे सर्व साधे राखता अनुसंधान. आता करण्याचे उरले काही, हे किंचितही न आणावे मनी. मनाने व्हावे रामार्पण, सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले. राम ठेवील त्यात समाधान, हेच खरे भक्तीचे लक्षण जाण. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास. हाच ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. देहाची स्थिती कायम न राहे निश्चित, ते सांभाळणे आहे जरूर. न विसरता रघुवीर. रामा तुझ्याकरिता राहिलो, हा भाव ठेवावा निश्चिती. शक्यतो स्मरावा रघुपती. बोधवाक्य. रामचरणी लावावे मन, इतुके करावे तुम्ही थोडे फार. नाही करू दुसरी यातायात जाण. अतिशय कळकळीने सांगितलेलं हे प्रवचन आहे. आपण थोडंसं त्यावर विचार करूया, चिंतन करूया. नामाशिवाय जो जो विश्वास, ते ते अविश्वासाचे कारण आहे खास. नामाविण मानी सत्य, नाही त्याने जोडला भगवंत. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वीही होते आणि आताही आहे आणि आपण गेल्यावरही राहणार आहे. ब्रह्माला जेव्हा एकोहम बहुश्याम असे स्फुरण झाले, त्यावेळी जो ओंकार निघाला, तोच प्रणवाचा ओंकार होय. ओंकार म्हणजेच नाम, म्हणून नाम हेच सत्य आहे. त्या नामावर आपला दृढ विश्वास असायला हवा, परंतु आपला दृश्य विश्वावर विश्वास जास्त आहे आणि त्यातच आपण अडकून पडलेलो आहोत. म्हणून नाम हे सत्य मानले जात नाही. आणि जो नाम सत्य मानत नाही, त्याने भगवंताला जोडलेला नाही, असे श्री महाराज म्हणतात. त्याला भगवंताची नड भासलेली नाही. कदाचित तो रोज घरात देवाची पूजा अर्चा करीत असेलही, परंतु ते कर्म म्हणून घडतं. पण त्या देवाशी नातं जुळलेलं नसतं. आपलंही तसंच आहे का, याचा आपणही विचार करायला हवा आहे. मग एकदा पूजा झाली की उद्याच त्याच्याकडे पाहायचं, वेळच नसतो हो, अशी अवस्था होते. पण जेव्हा भगवंत आपण जोडतो, म्हणजेच तो आपल्याला आपलासा वाटतो, तेव्हा आपण त्याचंच सारखं नाम घेतो, त्याचंच गुणगान गातो आणि त्याचंच चिंतन करतो.
आपल्या आयुष्यातही आपण पाहतो ना, प्रियकर प्रेयसी हे नातं जोडलं गेलं की दोघेही एकमेकाचं चिंतन करतात. आई मुलाचं नातं जुळलं की दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत. तसंच आपलं भगवंताशी नातं जोडलं गेलं की तो आपलासा होतो आणि असा जोडला गेलेला भगवंत दूर जात नाही. देवळे सभा मंडपे न येत कामा, ज्यानी नाही ठेविले हृदयी रामा. बघा, आपण देवळात जातो, फुलं पत्री वगैरे सर्व उपचार घेऊन जातो आणि मग काहीतरी मागत बसतो, गाऱ्हाणी सांगतो. असे नुसते बाह्य उपचार करण्यापुरते आपण देवळात जातो. अर्थात हे मी सर्वांचं म्हणत नाही, प्रत्येकाची भावना वेगळी, पण एक सर्वसामान्यपणे जे दिसून येतं त्याचा मी फक्त इथे हे विचार मांडलेला आहे. असा व्यवहार श्री महाराजांना किंवा कोणत्याच संतांना अपेक्षित नाही. म्हणून श्री एकनाथ महाराजही म्हणतात ना, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. मग देह जो आपला आहे तो प्रत्येकाचा झाला ना, म्हणजेच तो परमेश्वर त्या देहामध्ये आहे, म्हणून प्रत्येकजण आपलाच झाला ना. प्रत्येकाच्या अंतःकरणात तो परमेश्वरच आहे. मग त्या प्रत्येकाशी आपण कसे वागायचे? तर जशी भक्तिभावाने आपण मंदिरात पूजा करतो, त्या भक्तिभावाने प्रत्येक प्राणीमात्रांशी आपला व्यवहार असायला हवा. आणि हे शिकण्यासाठी मंदिरात जायचं. मंदिरात जसं भगवंतांशी हळुवारपणे आपण बोलतो तसं सर्वांशी बोलायला शिकायचं. नाही तर ती देवळे सभामंडपे काही कामी येणार नाहीत. त्यासाठी आपल्या हृदयात श्रीराम आहे हे जाणून घेतले पाहिजे आणि तोच करता आहे हे कायम ध्यानात ठेवायला पाहिजे. तरच आपला अहंकार गळून जाऊ शकतो. आणि त्यासाठीच संतांनी आपल्याला सतत नामस्मरण करीत राहायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हा संसाराचा पसारा आवरला जातो, समाधान प्राप्त होते, कारण त्याच्या स्मरणात कार्य घडत असते. ते त्याचे असल्याने सुखदुःख दोन्ही उरत नाही, राहतं ते फक्त समाधान. नामा परते नका मानू सुख, रामापायी करून घ्यावे आपण असं अर्पण. याहून नको मज काही, एवढी भीक घालावी सर्वांनी. संतांच्या हृदयातली तळमळ, आपल्या सद्गुरूंच्या हृदयातली तळमळ, आपल्या प्रती वाटणारा तो कळवळा, ती कळकळ या शब्दातनं आपल्याला कळून येते. महाराज म्हणतात, रामापायी स्वतःला अर्पण केल्याने समाधानाची प्राप्ती होते. राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजेच स्वतःच्या विस्मरणात होतो. म्हणजेच देह भावनेतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजेच मी देह आहे हा आपल्या मनातला भाव आपण विसरून मी आत्मस्वरूप किंवा परमेश्वर स्वरूप आहे अशा भावनेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजेच स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे आपण जातो. हा राम राम म्हणण्याचा परिणाम आहे आणि ह्या सुखाची प्राप्ती सर्वांना व्हावी ह्याची कळकळ या महाराजांच्या शब्दातून आपल्याला दिसून येते. हा दीनदास अतिशय व्याकुळतेने सांगत आहे की मला रामनामाची भीक घाला. ज्याला या आत्मसुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने व्यवहार लौकिक विषयांची आवड बाजूला सारावी आणि राम आपलासा करून घ्यावा. जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड, देह जाईल उठावठी, लौकिक कोठे राहील पाठी. आपण पाहतो ह्या जगात प्रत्येक जण लौकिक मिळावा, प्रसिद्धी मिळावी
यासाठी धडपडत असतो. मी शहाणा, मी हुशार, मी चतुर, मी जास्त शिकलेला, मी श्रीमंत वगैरे वगैरे अशा उपाधींच्या पाठी आपण धावत असतो आणि सतत लौकिक मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण हा लौकिक कुठपर्यंत टिकतो? तर जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच हा टिकणार आहे. देह सोडल्यानंतर लोक विसरूनही जातात. भारा तांबे या कवीनेही म्हटलं आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. पण आपण पाहतो जी संत मंडळी हरिचिंतनात रममाण झालेली आहेत, असे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असे जे संत श्रेष्ठ आपल्यामध्ये होऊन गेलेत, ते जाऊन आता शेकडो वर्षे जरी झाली, म्हणजे त्यांनी देह सोडून शेकडो वर्षे जरी झाली तरी लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या हातून घडलेल्या कार्यामुळे, त्यांच्या अभंगामुळे, त्यांच्या ग्रंथसंपदेमुळे, त्यांच्या उपदेशामुळे ते अजूनही आपल्यातच आहेत. म्हणून श्री महाराज म्हणतात, प्रपंचातल्या गोष्टीसाठी या जगजेठीला अंतर देऊ नका. सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर. 4 वेद 6 शास्त्रे आपण अभ्यासली, समजा त्याची पारायण केली, तरीही आपलं मन स्थिर नाही, तर समाधान कसं काय मिळू शकेल? जे समाधान आपल्या अंतरामध्ये आहे ते प्रकट होत नाही, ते टिकून राहत नाही. शास्त्र वाचली आणि पुढच्या क्षणी आपण षड्विकारांच्या ताब्यात जातो, म्हणजे वाचलेलं सर्व व्यर्थ जातं. पण सतत नाम घेतल्याने मन स्थिर होतं आणि कोणताही प्रसंग आला तरी नाम घेत राहिल्याने अंतःकरणातील मल दूर होतो, मन शांत होते. म्हणून सर्व शास्त्रांचे सार रघुवीर आहे, म्हणजेच एक रामनाम हेच सकळ साधनांचे सार आहे, असे श्री महाराज म्हणतात. गुरूंकडून घेतलेले नाम पावन करील जगास, हाच ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. नाम हे स्वतः सिद्ध आहे, परिपूर्ण आहे. म्हणून आपण स्वतः घेतलेले नाम आणि सद्गुरूंकडून घेतलेले नाम ह्यात फरक नाही. परंतु सद्गुरूंकडून जर आपण नाम घेतले तर त्यांची पूर्ण शक्ती, त्यांची सत्ता आपल्या पाठीशी उभी असते आणि सर्व आपल्या हातून जे जे काही घडतं ते सद्गुरूच करून घेत असतात. हा भाव आपल्या मनामध्ये कायम जागृत राहतो. म्हणजेच आपला अहंकार हा किंवा आपलं कर्तेपण हे हळूहळू क्षीण व्हायला लागतं. योग्य त्या वेळी योग्य तेवढे नाम साधना आपले सद्गुरू करून घेत असतात. त्यामुळे आपल्या मनात मी करता हा भाव येत नाही आणि अहंकारही निर्माण होत नाही. परमार्थामध्ये अहंकार हा अतिशय मारक असतो, घातक असतो, असेच महाराज म्हणतात. मग अहंकार गळाला की तो परमेश्वरच आपल्या अंतःकरणात राहतो. तू आहेस, मी नाही, ही अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून सद्गुरूंकडून घेतलेले नाम जगाला पावन करते आणि ह्याच विश्वासाने निष्ठेने नाम घेतल्यास श्रीराम कृपा करतात, असे आपले महाराज आपल्याला सांगतात. रामा तुझ्याकरिता राहिलो, हा भाव ठेवावा निश्चिती, शक्यतो स्मरावा रघुपती. आपण सर्वजण अगदी नेटाने चिकाटीने प्रपंच, नोकरी, व्यवसाय करतो. कशासाठी? तर सुख मिळवण्यासाठी. पण पूर्ण समाधानी होतो का? खूप वर्ष संसार केला, आता बास झाले असे वाटते का? तर नाही. उलट अजून सर्व हवे हवेसेच वाटते. आसक्ती सुटत नाही, मी माझं सुटत नाही. आणि हे जोपर्यंत सुटत नाही
तोपर्यंत समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून ज्याला समाधान प्राप्त करायचे आहे त्याने म्हणावे, रामा, आतापर्यंत प्रपंचाचा होतो, आता तुझ्याकरिता राहीन, तुझी सेवा करीन. आणि ह्या भावनेने आपण पूर्णपणे शरण जाऊन नामस्मरणात राहिलो असता आपल्याला समाधानाची प्राप्ती निश्चित होणार, असे श्री महाराजांचे वचन आहे. नामस्मरणाच्या अभ्यासाने जे आपण आज देहाचे आहोत ते आपण भगवंताचे होऊन जातो आणि त्याच्याशी आपले तादात्म्य होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.